शहरातील जुन्या बस स्थानकासह स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानकात गेल्या काही दिवसांमध्ये पाकिट चोरी, दागिने, पर्स चोरीच्या घटना वाढल्या आहेत। चोरटे सक्रिय झाले असताना आणि दररोज चोऱ्या करत असताना पोलिसांकडून मात्र अद्यापही तपासात निष्क्रियता दाखवली जात आहे। नगर शहर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याला जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शहरातून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात। जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांची जुन्या बस स्थानकात तर परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची पुणे बस स्थानकात दररोज मोठी गर्दी असते। यात विशेषतः महिलांना एसटी बस प्रवासात राज्य सरकारने सवलत जाहीर केलेली असल्याने एसटी बस प्रवासासाठी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे। महिलांची गर्दी वाढण्याबरोबरच या गर्दीत बसमध्ये चढताना उतरताना महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील दागिने, पैसे चोरी जाण्याच्या घटनांचे प्रमाणही वाढले आहे। गेल्या काही दिवसात या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने नगरमधील बस स्थानकात चोरट्यांचे अड्डे बनले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान पुणे बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या हातातील पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे लाखभर रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवारी 6 फेब्रुवारीला सकाळी 10:15च्या सुमारास घडली। या आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे। याबाबत सुनीता रबाजी मेहते, राहणार अकोले, तालुका नगर यांनी बुधवारी 7 फेब्रुवारीला कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी मेहत्रे या पुणे बस स्थानकावर बसमध्ये चढत असताना तेथे झालेल्या गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे लाखभर रुपयांचा ऐवज चोरून नेला। चोरीची घटना लक्षात आल्यावर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली होऊन त्यांच्या जागी प्रताप दराडे यांनी पदभार घेतला। पदभार घेताच त्यांनी गुन्हे शोध पथकाची अर्थात डीबीची फेररचना केली। त्यामुळे नव्याने तयार केलेली डीबी पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करतील, गुन्ह्यांची उकल करतील आणि गुन्हेगारांना पकडतील अशी अपेक्षा होती। मात्र गेल्या महिनाभरात बस स्थानकावर इतक्या चोऱ्या होऊनही पोलिसांना चोरटे सापडलेले नाहीत। उलट चोरीच्या या घटना सुरूच आहेत। त्यामुळे कोतवाली पोलीस बस स्थानकावरील चोरट्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय अशी शंका उपस्थित होत आहे। बस स्थानकावरील चोऱ्यांबरोबरच शहरात इतर ठिकाणी झालेल्या चोऱ्या, घरफोड्यांचा तपासही लागलेला नाही। त्यामुळे पोलीस निरीक्षक दराडे यांना आता डीबी पथक जोमाने कार्यरत करावे लागणार आहे। कोतवालीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी काही महिन्यांपूर्वी बस स्थानक परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या। बस स्थानकात प्रवाशांना सावधगिरीच्या सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवली होती। तसेच दोन्ही बस स्थानकात साध्या वेशात महिला आणि पुरुष कर्मचारी नियुक्त केले होते। या उपाययोजनांमुळे बस स्थानकातील चोऱ्यांना काहीसा आळा बसला। मात्र यादव यांची बदली झाली आणि या उपाययोजनाही बंद पडल्या। परिणामी बस स्थानकावर पुन्हा चोऱ्या वाढल्या आहेत। या चोऱ्या रोखण्यासाठी नवे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आता काय उपाययोजना करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।